मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते आरके वालिवली वर्सेस चिखलोली या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना चिखलोली या टीमला आपण पाहत आहे आणि सध्याच्या घडीला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाळा आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे आणि या बॉलिंग ट्रॅक वरती अमित मस्करला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक इनला बाळा, त्याच्या साथीने नो स्ट्राइक इनला अक्षय. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे चिखलोली टीमची. षटक क्रमांक पहिलं P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अमित मस्करला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यस पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. सामन्याला करूयात सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल फुल ओव्हर लेनचा आपल्याला बॉल पाहायला मिळाला. चॉक करायचा प्रयत्न. मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डर तैनात अतिशय होते त्या ठिकाणी. एक धाव जरूर ऍड केली जाईल. एका धावेच्या साथीनं संघाचा आणि स्वतःचा श्री गणेश करत असताना संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं केलंय या एका धावेनं. पुढचा बॉल पुढे सरसावणा फटका सजवायचा प्रयत्न होता. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अमित मस्कर अगदी बडे मंच के सरपंच म्हणून ज्यांच्या ओळखलं जातं. भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो, पण त्याच्या विरोधात अक्षयला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला चिखलोली या टीम कडून स्ट्राइक एनला. पहिला बॉल तर बीट झाला. अक्षय पुन्हा एकदा तयार. तिसरा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता सलग 2 चेंडू धाव हाताळत गोलंदाज अमित मस्करना. अक्षयला पाहताय पुन्हा एकदा तयार. या वेळेला इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचा होता. मिडॉनच्या वरून बॉलला उडवलाय. पहिली धाव झाली कंप्लीट. एकाच धावेने समाधान मानावं लागतंय. बॅकअप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकच धाव या दरम्यान इथे बहाल केली गेली आहे. एक धाव ऍड केली गेली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 2 या अंकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 2 सिंगल 2 डॉट या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. धावकुराचा फलंदाज बाळाला आपण पाहता लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन. या वेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे त्रिफळा चित करत असताना अमित मस्करच्या खात्यामध्ये पहिली विकेट संपादित होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. बाळा बॅक टू द डगआउट. पाचव्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना गोलंदाज अमित मस्करला आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेश. तब्बल 3रा क्रमांकावरती निकेशला आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला. या वेळेला देखील पुन्हा एकदा ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले निकेश, त्याच पावली मैदानाच्या बाहेर पडत असताना धक्का लागणारा दुसरा फलंदाज बाद.
करत असताना षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर तब्बल दोन गड्यांच्या नुकसानात 2 धावा स्कोरकार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. भावार्थला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती रोशन मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक इनला आणि स्ट्राईक इनला बॅटर अक्षयला पाहत आहे. अक्षय तयार झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती भावार्थला पाहत आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपण पाहत आहे. या दरम्यान टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आहे. बॉल दिशा थोडीशी भरकटत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक मिड विकेट रिजन मध्ये, एक लॉंग ऑन रिजन मध्ये, एक लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं 38 सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल इथे फटका फसला की काय. फिल्डर चेंडूच्या खाली, बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय. धक्का लागणारा तब्बल तिसरा. बॅटिंग करत असताना चिखलोली या टीमला फलंदाज बाद. आपण पाहताय फलंदाज रोशनच्या स्वरूपात आपण अक्षयच्या स्वरूपात. अक्षय बाद झाला, सलामीसाठी आला होता अक्षय. कुठेतरी स्वतःवरती थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळाला. हवी तशी कामगिरी अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. एका धावेचा चष्मा घालून माघारी परतलाय. संघ 3 अंकावरती स्थिरावलाय. कमबॅक भावार्थाचा पहिला बॉल जरी वाईट हाताळला असेल पण तदनंतर विकेट संपादित करत असताना गोलंदाज भावार्थ नवीन फलंदाज अनिकेतला आपण पाहताय. या वेळेला गोपनी सारखी बॅट फिरवत असताना आहे गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. धावा मिळतात 4. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून चौकार. मिळतोय पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. तदनंतर त्या विकेटचं प्रत्युत्तर इथे या 4 धावेने देत असताना फलंदाज अनिकेत. चौकार आलाय भावार्थाच्या विरोधात. या वेळेला देखील पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका केलाय. अमित चेंडूच्या पाठबोरा धावत असताना ॲक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय 8 अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक इनला रोशन साठी हा बॉल क्या बात आहे. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून धमाका. 4 धावा चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये 10 धावा खर्च करत असताना गोलंदाज भावार्थ एक विकेट जरूर कॅरी केली गोलंदाज भावार्थानं. पण तदनंतर कुठेतरी या 3 बॉलवरती थोडासा महागडा ठरलाय. स्टील टू गो. यावेळेला देखील आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात. चेंडूच्या पाठ मोरत धावत असताना एक धाव कंप्लीट. थोडीशी हुलकावणी देत असताना एकच धावेने समाधान मानावं लागतंय. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात.
5 षटकांची मॅच आपण पाहत आहे आणि षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती असताना शेवटचा बॉल. फुल ऑर्लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर ॲक्युरेट थ्रोफेकी कलेक्शन देखील तितकंच चांगलं आणि बघता बघता या देखील बॉलवरती धाव मिळेल. सिंगलच्या साताना षटक क्रमांक संपलाय. तर दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चिखलोली टीमची टोटल 14 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 2. तदनंतर कुठेतरी या षटकामध्ये भावार्थानं धावा खर्च केल्या तब्बल 12 आणि आता 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी अमित मस्कर पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक भरपूर चांगला अमितचा आपण पाहिलं. फक्त आणि फक्त 2 धावा उभ्या खर्च केल्या आणि 2 विकेट देखील अमितनं कॅरी केल्या होत्या. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू तेच तर भन्नाट वेगानं बॉल हाताळलाय. अगदी फलंदाज अनिकेत इथे खऱ्या अर्थाने बीट होत असताना बीट झालेत. डॉट बॉल आलाय. शांतमय वातावरण आपल्याला मैदानाच्या चौफेर बाजू पाहायला मिळतंय. तेच तर गोलंदाज. दुसरा बॉल या वेळेला वेगाचं प्रत्युत्तर दिलाय वेगानं आणि बॉलला सरळ फेकून दिलाय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून. 6 धावेसाठी षटकार. संजीवनी देणारा षटकार फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून या 6 धावा आल्यात. बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर डॉटचं प्रत्युत्तर इथे षटकारानं दिलाय फलंदाज अनिकेतनं. चांगला स्ट्रोक. नेक्स्ट बॉल. या वेळेला देखील पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा होत असताना बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या 3 बॉल वरती 10 धावा खर्च करत असताना अमित मस्करला तुम्ही पाहताय. कुठेतरी थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल. या 3 बॉल मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्यात. 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या टीम चिखलोली या संघाची. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला बॅट चिकाला बॉल मागे चाललाय. शॉट थर्डमान रिजन मध्ये फिल्डर टू गो. या वेळेला देखील 8व्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. मिड विकेट रिजनचा फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावत असताना एकदम एकवटाचा उदी होता आणि बघता बघता सहजरित्या ही एकदम एकवटली गेली आहे. स्टील 1 टू गो. या वेळेला क्या बात आहे. अप्रतिम
दर्जेदार धमाकेदार स्टेट डाऊन दी ग्राउंड बॉल चालला सीमा पार रस मिळतात 6 षटकार. षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 31 अंकावरती. बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त दुसरी घेतली आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये फिल्डर कुठेतरी ज्या प्रकारे गोलंदाज अमितनं पहिलं षटक हाताळलं होतं त्या प्रकारे हवी तशी कामगिरी झाली नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा त्यानं खर्च केल्या, 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या होत्या. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना पवनला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती पवनच्या पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल येत असताना स्ट्रायकर बॅटर रोशन दुसरा बॉल रोशन साठी हा बॉल इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. दिशेपासून बरकटलेत पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा ऍड केली जाईल. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. दुसरा बॉल रोशन तयार, पवन निघालाय. या वेळा देखील पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा प्रयत्न. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर आहे त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे, त्यांना हुलकावणी देऊन बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या चौथ्या षटकाला देखील सुरुवात केली आहे फलंदाज रोशन आणि अनिकेतनं. अनिकेतच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात.
चौकार आपल्याला पाहायला मिळाला. रोशनच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना एक शांतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. पिन ड्रॉप सायलेंट. चौकाराचं प्रत्युत्तर इथे डॉट बॉल न देत असताना गोलंदाज. पुढचा बॉल. चौथा चेंडू रोशन तयार. या वेळेला देखील स्लोवर वन हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गती थोडीशी कमी केली आणि हा बॉल हाताळला. डॉट बॉलची सांगता. चांगलं कमबॅक बॉलर पवनचं. स्टिल 2 टू गो. 37 अंकावरती स्कोर कार्ड स्थिरावलाय. स्थगित आहे. एक वाईट जरूर आला तर नंतर एक चौकार जरूर आला तरी 4 बॉल हाताळत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज पवननं. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मधील 5वा बॉल. रोशनसाठी हा बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. थ्रोपैकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव. एकाच धावेने समाधान मानावं लागते. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आपण पाहत आहे. 38 रन्स. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आपण पाहत आहे 4थ्या षटकाचा. लास्ट बॉल. या वेळेला देखील शेवटचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळायचा होता. अतिशय डीप मध्ये तैनात. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला थ्रो फेकी. यस, पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न आणि बघता बघता फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक संपला. या दरम्यान 4थं देखील आणि 4 षटकांच्या अखेरीस मध्ये बॅटिंग करत असताना धावा लागल्या गेल्या. स्कोर कार्ड वरती 40. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना चिखलोली टीमच्या 3 गड्यांच्या नुकसानात. शेवटचा षटक प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुष्कराजला आपण पाहत आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम चिखलोली. लास्ट ओव्हर पहिला बॉल. रोशनसाठी हा बॉल पुन्हा एकदा खिचून मारायचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. अमित मस्कर कडून ही चुकी घडतीये आणि अशा चुका खऱ्या अर्थानं अपेक्षित नाहीयेत अमित कडून आणि ती चुकी घडत असताना नजरअटी दुर्घटना घटी. बॉल चालला सीमा पार. 4 धावा. बॉलवरती भव्य स्वागत करत असताना रोशनच्या बॅटमधूनच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. या वेळेला देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं फंबल होत असताना फिल्डर. या वेळेला देखील डेंजर एंडला थ्रो फेकी झाली होती. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात.
47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या खऱ्या अर्थानं 7 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात वालिवली टीमला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 2 धावा होत्या. तदनंतर या 3 षटकांमध्ये 45 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 47. चांगला बॉल वेगवान आणि तेच तर रारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. विकेट सॅक्रिफाईस इथे करत असताना फलंदाज बाद होईल आणि इथे मात्र माघारी परतावं लागतंय. हर्षद मैदानाच्या आतमध्ये. अंकावरती धक्का लागणारा चौथा आपण पाहताय. हर्षदला मैदानाच्या आतमध्ये पाहताय तब्बल 6व्या क्रमांकावरती. याच दरम्यान क्या बात आहे, टप्प्याचा बॉल होता त्याला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर होते त्या ठिकाणी बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. देणारा षटकार आपल्याला रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला देखील पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न आपण पाहताय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रोपैकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धावेने समाधान मानावं लागतंय. संघ जाऊन पोहोचला 55 या अंकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. 17 क्रमांक पहिला आपण पाहताय आणि पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल. या 4 षटकांमध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. कुठेतरी एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण केलाय चिखलोली या टीमनं. जर या बॉलवरती एखादा मोठा प्रहार आला तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला देखील 20 मध्ये फटका केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये अमित. थ्रोपैकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. इथे गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं आणि बघता बघता या बॉलवरती तब्बल 2 धावा एकवटल्या गेल्या. षटक क्रमांक संपले 5वं देखील आणि 5 षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम चिखलोली या टीमची टोटल 57 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि आता येणाऱ्या 30 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 58चं लक्ष उभं केलंय. क्षेत्ररक्षण करत असताना आर.के. वालिवली या टीमच्या एका बाजूला कांसाई संघ आणि त्यांना फाईट करेल. दुसऱ्या बाजूला शीळ संघ. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन, कांसाई टीमचे कॅप्टन आणि शील टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस आपण करणार आहोत.
चिल संघ आणि कांसाई संघ. येस, शिल टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि कांसाई टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. पेनल्टी चिखलोलीवाला नाही ना. पेनल्टी कोणाला आहे? ऐका ना, पेनल्टी कोणाला आहे? 57 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात आणि आर के वालिवल्या टीमला धावा बनवायचे 58. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमित बस्कर आणि त्याच्या साथीनं नॉनस्ट्राईक एंडला अविनाशला आपण पाहत आहे. पाहत आहे हर्षद दोंडेला. अगदी मागील 3 ते 4 वर्षाचा जर विचार करायला गेला तर भरपूर चांगला फॉर्म मध्ये हर्षद दोंडेला आपण पाहिलं होतं. पण त्यानंतर कुठेतरी क्रिकेट पासून थोडासा दूर राहिला. तर कुठेतरी बॅकफुटला आपल्याला सातत्यानं दिसतो हर्षद दोंडे. कमबॅक जरूर करेल यात मात्र काही शंका नाही आहे. या मॅच मध्ये आपण पाहता 58चा लक्ष्य आहे आणि कशा प्रकारे 58 धावा चेस करेल टीम आर के वालिवली संघ आणि कशा प्रकारे या 58 धावा डिफेंड करेल चिखलोली संघ याचं उत्तर उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर मिळेल. सातत्यानं पुकार येतोय, आपण लगेचच या. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल आपण पाहिला, डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. अविनाश यार या वेळेला इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर कोणती चुकी होणार नाही. या टिपला गेलाय झेल. लागणारा पहिला धक्का. बिग विकेट, बिग लॉस. अविनाश बॅक टू द डगआउट.
सध्याच्या घडीला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती अतिश मस्कर स्ट्राइक इनला. यावेळेला आडव्या पाटण्या स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर ज्या फिल्डरने झेल टिपला होता अनिकेत होता त्या ठिकाणी. भरपूर चांगला झेल अनिकेतचा आपण पाहिला होता. आणि या बॉलवरती देखील तो क्षेत्ररक्षण करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात गोलंदाज हर्षद धोंडेनं. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेला नाही. या चौथा बॉल अतिशयार. यावेळेला आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो पैकी होईल का? फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय. एकदम एकवटली गेली आणि एका धावेनं स्वतःच आणि संघाचं खातं खुलं करत असताना फलंदाज अतिश अमित मस्कर स्ट्राइक एनला. या टीमचा खरा 24 कॅरेटचा सोना सध्याच्याकडे स्ट्राइक एनला पाहत आहे. यावेळेला कोदू काढायचा प्रयत्न मिड ऑन रिझर्व मध्ये. पुन्हा एकदा अनिकेतला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग अनिकेतची. डॉट बॉल आला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज हर्षदची. चला कांसे टीमचे कॅप्टन नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. आउटफील्ड फास्ट आहे. फील्डच्या खाली डीप मध्ये पहिली धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या जातील 2. षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट होत असताना आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. एका गड्याच्या नुकसानात 3 अंकावरती. अगदी आरकेवाली टीमचा जर विचार करायला गेला तर गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अमित मस्करनं 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि तशी साजेशी अशी कामगिरी आपल्याला हर्षद धोंडेची देखील पाहायला मिळाली. पहिला षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 3 धावा त्यांना खर्च केल्या. 1 विकेट त्यांना देखील कॅरी केला बॉलिंग ट्रॅकवरती. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहे अक्षय. तीन धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. अर्थातच 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चिखलोली टीमला 2 धाब्यांची पॅनल्टी देखील दिली गेली होती. तर या 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. 5 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल अक्षय. पहिला बॉल अक्षयचा. पहिला बॉल वेगाचा प्रत्युत्तर वेगाने द्यायचा प्रयत्न. हर्षद धोंडे चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाही. या मिस टायमिंग स्ट्रोक. धक्का लागणारा दुसरा. फलंदाज अतिच्या स्वरूपात. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना अक्षयला आपण पाहिलं. अतिची विकेट कॅरी केली आहे गोलंदाज अक्षयनं. पवनला आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना. Batter new candidate in at number 4 पवन. या दरम्यान काहीतरी आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना आतापर्यंत 2 बॉल गोलंदाज अक्षयच्या नावावरती राहिलेत. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट संपादित केली आणि हा दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान बॅटची आतली कडा. बॉल मागे चाललाय. 3 फिल्डर चेंडूच्या पाठवर. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार.
चौकार आलाय अगदी संजीवनी देणारा या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील आता खऱ्या अर्थानं फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा बॉल तिसरा पवनच्या स्वरूपात आरके वालिवली टीमला फलंदाज बाद. धक्का लागला आरके वालिवली टीमला फलंदाज पवनच्या स्वरूपात. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अक्षय या गोलंदाजाची. स्टील टू गो. दौकुरा त्याचा फलंदाज आपण पाहता. बॅट चिकडा बॉल चालाय शॉर्ट फाईन लेग रेजर मध्ये. डॉट बॉलची सांगता भरपूर चांगला षटक आतापर्यंत राहिली आहे. 5 चेंडू गोलंदाज अक्षयने हाताळल्यात. त्यामध्ये 2 विकेट संपादित केल्यात आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस होता. यावेळेला विकेट मध्ये कर्णपात करता आलेला नाहीये. चांगला फटका याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. दोन धावा असतील. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 11 अंकावरती. दोन षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात 11 आणि करणारा आपण टॉस. एका बाजूला जाणता राजा स्टील आणि त्यांना फाईट करेल. दुसऱ्या बाजूला कांसई. या 2 दिग्गज संघांमध्ये ही बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल असेल. कांसाई टीमचा आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. टीम कांसाई संघाने स्वीकारलंय. एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. डिसिजन पेंडिंग असेल. निर्णय येणं अजूनही बाकी आहे कांसाई टीमचं. मॅचच्या दिशेने आपण जातोय. 2 धावा या दरम्यान पहिल्या बॉलवरती एकवटल्या गेल्यात. अतिश धोंडी आपण पाहता हर्षद धोंडे वर्सेस अमित मस्कर असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. हर्षद वर्सेस अमित. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसरा बॉल घेऊन निघाला हर्षद फलंदाज अमितच्या विरोधात. यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक होलचा बॉल. यावेळेला आफ्रिकेचा प्रयत्न राहिला होता. 2 धावा कंप्लीट होतील का आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती हे डबल आपल्याला पाहायला मिळाली. दी चिखलोली या टीमचा जर विचार करायला गेला तर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या होत्या. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा चिखलोली टीमच्या राहिल्या होत्या. पण तदनंतर वालिवली टीमच्या आपण पाहिल्या 3 धावा पहिल्या षटकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न. पंच आपल्या निर्णयात तटस्थ आहेत आणि अंपायर सिग्नल दॅट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद धोंडीचा. 3 चेंडू हर्षदनं हाताळले. 4 धावा खर्च केल्यात. संघ जाऊन पोहोचलाय तर 15 या अंकावरती. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लक्ष आपण पाहता 58च आहे. 15 अद्याप लागल्या गेल्यात. 33 अजूनही बनवायच्यात. यावेळेला देखील आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला.
43 ची गरज होती. यस, सिंगल आली आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 42 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी आर के वालिवली या टीमला. त्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 टू गो. जर या 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा प्रहार येणं भरपूर गरजेचं आहे. यावेळी देखील कार्पेटच्या सहाय्याने फटका केलेला लॉगॉर रिझर्व मध्ये फिल्डर. शेवटचा एक बॉल, षटक क्रमांक 3 आपण पाहत आहे. 13 बॉल आणि 41 ची गरज या मॅच मध्ये. 17 धावा लागल्या गेल्यात. 58 ची गरज आहे. 17 लागल्यात. 41 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये. या बॉलवरती जर एखादा षटकार आला तर चित्र आपल्याला वेगळं जरूर पाहायला मिळेल. हर्षद निघालाय. या वेळेला तेच तरणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाच्या पायात खऱ्या अर्थानं बेड्या ठोकण्याचं काम इथे गोलंदाज हर्षदनं केलंय आणि हा देखील बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. फलकावरती धावा आपण पाहत आहे. स्थिरावल्यात स्थगित आहे ते 17 अंकावरती. शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 41. अर्थातच 20.50च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करावी लागेल आर के वालिवली या टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आपण पाहत आहे. या वेळेला आडव्या बाटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न राहिला होता. 12 मध्ये 41 ची गरज होती. पहिला बॉल आहे. फलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहता. 12 मध्ये 41 बनवायचे होते. पहिला बॉल डॉट आला. आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 41. येस, कांसाई टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय स्वीकारले. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केले बॅटिंगसाठी जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ या संघाला. यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा चौथा आपण पाहताय ज्ञानेश्वरच्या स्वरूपात.
या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडते काय, झेल झालाय ड्रॉप. अमित मस्करचा इथे झेल ड्रॉप होत असताना पहिली धाव झाली आहे कंप्लीट आणि इथे बघता बघता दुसरी देखील धाव झाली आहे कंप्लीट. वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बॉल शिल्लक आहे 10 आणि या 10 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 38. झेल ड्रॉप झाला, रुपेश होते त्या ठिकाणी, रुपेश कडून चुकी घडतीये. या दरम्यान पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आलाय. 10 मध्ये 38 ची गरज होती. समीकरण बदलत असताना हा बॉल आलाय डॉट. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि या 9 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 38. 9 बॉल 38 ची गरज. या 3 बॉल वरती जर 3 मोठे षटकार आले तर कुठेतरी शेवटच्या 6 बॉल वरती चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. यावेळी देखील स्लोवर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचाकडे लाऊड अपील केली आहे. पंच आपल्या निर्णयात तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल दॅट्स अ डॉट बॉल. आठ बॉल 38 ची गरज. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा ऍड केली जाईल, बहाल केली जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21-21. 37 ची अजूनही गरज आहे. 8 बॉल 37 या मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. हा देखील बॉल आला डॉट. सातत्यपूर्वक डॉट आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 37 ची गरज. 6 षटकार 1 सिंगल च समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 37. नेक्स्ट बॉल. हा देखील बॉल आलाय डॉट. या वेळेला पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक संपलाय. 4 देखील आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 21. सहा बॉल 37 ची गरज असताना पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. जेलची संधी मैदानाच्या आतमध्ये फिल्डर चेंडूच्या खाली आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. पहिला बॉलवरती विकेट संपादित करत असताना बॅटर होईल आउट. यावेळेला देखील सरळ फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर एकच धाव
पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आपण पाहत आहे. 4 बॉल आणि 36 ची गरज या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. या वेळेला फटका फसलाय की काय. फिल्डर हर्षद दोंडे चेंडूच्या खाली आणि टिपलाय हर्षद देजेल. सबलाय फलंदाज अमित मस्करचा खेळ. बॅटर आउट. बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला बॉल मागे चाललाय. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय. क्षेत्ररक्षण करत असताना चिखलोली या टीमनं विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम चिखलोली अँड हार्ड लक बॉय.